पहिल्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की नगराध्यक्षांचं कॅबिन तिथं खाली जुन्या इमारतीत आणि उपनगराध्यक्ष पण तिथंच आणि सभापती जे आपल्याला चार, आता नगरपंचायतला 4 सभापती आहेत त्या 4 सभापतीला हिथं कॅबिन करायचं ठरलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, दुसऱ्या मीटिंगमध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं शिवसाहेबांनी की वर उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाचं कॅबिन माझ्या शेजारी करायचं. त्यांच्या शेजारी ती 2च केली पुन्हा चालू, तर तिसरं कॅबिनवर त्यांनी नगराध्यक्षांनी धडका. सगळ्यात चुकीच्या पद्धतीनं कामकाज जे चालू आहे आणि कुणाला विश्वासात न घेता त्यांचीच माणसं येते, त्यांचीच माणसं इथनं सामान बी उचलते, त्यांचीच माणसं सामान दुसरीकडे लावते देवी. शिवसाहेबांनी त्यासाठी काहीतरी सांगितलं होतं, मला असं कळालं की त्यांची तिथं पाठी होती शिवसाहेबांची, त्याच्यावर त्यांच्या काहीतरी आईचं नाव होतं की तुम्ही थांबा, मी आल्यानंतर ते तुम्हाला कॅबिन खाली करून देतो, असा काहीतरी विषय झाला असं कानावर आले. तरी ते ऐकलं नाही, त्यांनी ती पाठी देखील त्यांची उचलून तिकडे साईडला ठेवली त्यांच्या कॅबिनमध्ये दुसऱ्या. पण अधिकाऱ्याला न विचारता ह्या गोष्टी करणे योग्य आहे का? नगराध्यक्ष जरी असले तर ती गावाची मालक आहे ती का? आणि दुसरी गोष्ट, कॅश भेटायला कुठली माणसं येतील नगराध्यक्षाची? कुठं भेटते ते नगराध्यक्षाला? माणसं भेटते कुठे की 3-3 कॅबिन नगराध्यक्षाला लागायला लागली? कुठली लोक येतील नगराध्यक्षाला? रोज तर 500-600 माणसं लोक भेटायला येत नाही. तरी देखील नगराध्यक्षांचा जो कारभार चालू आहे तो चुकीचा आहे. ताबडतोब त्यांनी जी शिवसाहेबांचं कॅबिन आहे ते ताबडतोब खाली करून त्यासनी सन्मानानं ते कॅबिन पुन्हा उठत असं त्यासनी शिवसाहेबाला द्यावं एवढीच विनंती आहे नगराध्यक्ष साहेबांची आमची. आणि कॅबिन 2-3 उडवण्यापेक्षा जरा थोडं लक्ष द्या, कामावनी जरा द्या. कामावर लक्ष दिल्यानंतर बघूया. आता आम्ही बोलले उद्या अजून लगेच आहेत बघा नगराध्यक्ष येतातच प्रेस पुढं. आता तुम्ही बघितले आणि सगळ्या कॅबिनचे व्हिडिओ करून जावा. ही 3रं कॅबिन आहे नगराध्यक्षांचं. इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी विचारा की उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षांचं कॅबिन इथं होतं, ती पण कॅबिन त्यांच्याच ताब्यात आहे, तवर शिवसाहेबांच्या कॅबिनवर झाला. आणि जुनी नगरपंचायतची इमारत तिथं पण त्यांनी कॅबिन आहे, तिथं बी तीच आहे. सगळंच दुसऱ्याचा विचार नगराध्यक्षाला करायचा नाही. मग दुसरं 4 सभापती त्यांच्यातले 2 आहेत, आमच्यातले 2 आहेत, त्यांची काय विषय घेतला का? ती त्यांचं अजून त्याच नाही. आता ही सभापतीची विचार करते नगराध्यक्षाला देईल, म्हणजे जिथं नगराध्यक्ष सांगतील तिथं कॅबिन पाहिजे असं त्यांचं मत आहे.